रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 14वा. गुणत्रय विभाग योग. भाग 7. मां च यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समतीत्येतान् ब्रह्मभूयाय कल्पते. जो पुरुष अव्यभिचारी भक्तिरूप द्वारा मला सदैव भजतो तो तिन्ही गुणांचे उल्लंघन करून सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये ऐक्य पावण्यास योग्य होतो. तरी व्यभिचार रहित चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणाते जा कळू शके. तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आगवीची निवृत्ती होआवी लागे. तरी पार्था परियेसा मी तव येथ ऐसा रत्नी किळाओ जैसा रत्नचितो का द्रवपणची नीर अवकाशची अंबर गोडी तेची साखर आन नाही वन्ही तेची ज्वाळ दळाची नाव कमळ रुख तेची डाळ फळाधिक अगा हिम जे आकर्षले तेची हिमवंत जेवी झाले नाना दूध मुराले तेची दही तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आगवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण का नाटिता कांकण सोनेची ते न उकळीता पटू तंतूची असे स्पष्टू न विरविता घटू मृत्तिका जेवी म्हणून विश्वपण जावे मग माते घेयावे तैसा नव्हे आघवे सकटची मी ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे. येथ भेद काही देखिजे तरी व्यभिचारू तो या कारणे भेदाते सांडूनी अभेदे चित्ते आपण या सकट माते जाणावे गा. पार्था सोनयाची टीक सोनयासी लागली देख तैसे आपण पे आणिक मानावे ना. तेजाचा तेजवनी निघाला परी तेजीची असे लागला तया रश्मी ऐसा भला बोधू होआवा. पै परमाणू भूतळी हिमकणू हिमाचळी मज माझी न्याहाळी अहम तैसे हो का तरंगू लहानू परी सिंधुसी नाही भिन्नू तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मा. ऐसेनी बा समरसे दृष्टी जे उल्हासे ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो आणि ज्ञानाचे चांगावे येची दृष्टी नावे योगाचे ही आगवे सर्वस्व हे सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा तैसी वृत्ती वीरा प्रवर्ते ते. जो एकनिष्ठ भावाने माझी भक्ती करतो तो 3 गुणांना स्वाधीन करतो. तर मी कोण आहे भक्ती ती कशी असते एकनिष्ठतेचे स्वरूप काय या सर्व गोष्टी तुला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. हे अर्जुना रत्नाचे तेज व रत्न हे जसे एकच आहे तसा मी या जगात आहे. अथवा पातळपणा व पाणी पोकळी व आकाश गोडी व साखर ही जशी भिन्न नसून एकच आहे तसे जाळ तोच अग्नी कमळाच्या पाकळ्या हेच कमळ वृक्ष तोच जसे फांद्या फळे वगैरे आहे. अरे गोठलेला बर्फच जसा हिमालय झाला आहे विरजलेले दूध तेच जसे दही असते तसेच माझ्या स्वरूपाहून भिन्न सत्तावान असे विश्व झालेले नाही. म्हणून विश्व या नावाने जे प्रसिद्ध आहे ते मीच आहे. चंद्रबिंब जसे सोलावे लागत नाही चंद्र पाहताना चंद्राच्या कला वेगळ्या करण्याची जरुरी नाही. तूप जरी थिजले तरी त्या स्थितीमध्ये ते तूपच असते. अथवा सोन्याचे कंकण आटवून त्याची लगड केली नाही तरी ते सोनेच असते. वस्त्र फाडून त्यातले तंतू जरी वेगळे केले नाहीत तरीही ते तंतुमयच आहे. मातीची घागर पाण्यात न विरघळविताही ती जशी मातीच असते त्याप्रमाणे विश्वाचा विश्वपणा जावा व नंतर मला घ्यावे माझे ज्ञान व्हावे तसा हा प्रकार नाही.
अर्थात संपूर्ण विश्वासह मीच आहे. विश्वासहच मला जाणले पाहिजे. अशा संपूर्ण अद्वैत रूपाने मला जाणणे याला अव्यभिचारी भक्ती असे म्हणतात. विश्वामध्ये आणि माझ्यामध्ये थोडा देखील भेद पाहिला तर ती व्यभिचारी भक्ती होते. यासाठी सर्व प्रकारच्या भेदांचा त्याग करून एकनिष्ठ चित्ताने तू आपणासह मी या विश्वात भरलो आहे हे जाण. अर्जुना, सुवर्णाची टीक करून जरी सुवर्णावर बसविली, जरी त्या दोहोंत ज्याप्रमाणे भेद नसतो त्याप्रमाणे आपल्यापेक्षा विश्व हे वेगळे आहे असे समजू नकोस. सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजोमय असून सूर्यापासून वेगळे नसतात, त्याप्रमाणे ब्रह्मापासून जीव अविद्येच्या उपाधीमुळे भिन्न भासत असला तरी पण तो एकरूपतेने ब्रह्माशीच संबंधित आहे असा दृढ निश्चय असावा. पृथ्वीवर असलेला अल्प परमाणू जसा पृथ्वीरूपच आहे किंवा बर्फाच्या पर्वतावरील बर्फाचा कण जसा बर्फाचा पर्वतरूप आहे, त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी आपला मीपणा पहा. तरंग दिसावयास लहान असला तरी तो समुद्राहून भिन्न नाही, त्याप्रमाणे ईश्वराहून मी भिन्न नाही. अशा प्रकारे जीव, जगत व जगतात्मा या ऐक्यभावाने ज्यावेळी दृष्टी विकसित होते तेव्हा त्याला आम्ही भक्ती म्हणतो. या विकसित अशा ऐक्यभावालाच श्रेष्ठ ज्ञान असे म्हणतात आणि योगाचेही सर्वसार हेच आहे. सागर आणि मेघ यांमध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असतात त्याप्रमाणे अर्जुना, ब्रह्म आणि जीव यामध्ये अखंडाकार वृत्ती प्रवाहित होत असते. का कुहेसी आकाशा तोंडी सांदा नाही जैसा, तो परमपुरुषी तैसा एकवटेगा. प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी, ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जय अवतरे, तैतिये ही सकट सरे आपैसया. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा, विराले या विरवावा हेही ठाके. ना तरी जाळुनी तृण वनीही विझे आपण, तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञानही नुरे. माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये, अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. आता गुणात तो किरीटी जिने या नव्हती गोष्टी, जे एकपणाही मिठी पडो सरली. किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा, हे तो पावे जो ऐसा माते भजे. पुढती इही लिंगी भक्तू जो माझा जगी, हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता. जैसे गंगेचे निओघे डळमळीत जळ जे निघे, सिंधू पद तया जोगे आन नाही. तैसा ज्ञानाची आदिठी जो माते सेवी किरीटी, तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडारत्न. यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था, याची नावे चौथा पुरुषार्थुगा. परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान, येथ मिहन साधन गमेन हो. तरी झणे झणे ऐसे तुझ्या चित्ती पैसे, पै ब्रह्म आन तसे मी वाचुनी. अथवा आडाच्या तोंडी असलेल्या आकाशाचा महाकाशाशी जोड दिलेला नाही तर ते दोन्ही एकरूपच आहेत. अर्जुना, त्याप्रमाणे तो गुणातीत परब्रह्माशी एकरूप होतो. प्रतिबिंबापासून बिंबापर्यंत जसा प्रथेचा एकसारखा सरळपणा असतो, त्याप्रमाणे जीवापासून ब्रह्मापर्यंत एकच सोहम अशी वृत्ती अखंडपणे असते हे तू लक्षात ठेव. याप्रमाणे मी ब्रह्म आहे अशी वृत्ती बनल्यानंतर ती देखील पुढे आपोआप लय पावून एक अद्वितीय असे ब्रह्मच उरते. हे अर्जुना, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला असता तो विरून जातो व पुढे त्याचे विरणे आपोआप थांबते, अथवा गवताला जाळून अग्नी देखील स्वतः आपोआप विझून जातो, त्याप्रमाणे विश्वब्रह्मातील आणि जीवब्रह्मातील सर्व प्रकारचे भेद नाहीसे करून
ते वृत्ती ज्ञानही लय पावते. मी पलीकडे आहे व भक्त अलीकडे आहे ह्या मायेचा भास नाहीसा होतो आणि माझ्यात व भक्तात जे अनादि ऐक्य आहे तेवढेच शिल्लक राहते. अर्जुना, आता तो गुणांना जिंकतो ही भाषा देखील संभवत नाही, कारण ऐक्य झाल्यावर तेही नाहीसे होतात. फार काय सांगावे. हे सुदंशा मर्मज्ञ अर्जुना, अशा अद्वैत स्थितीलाच ब्रह्मभाव म्हणतात. जो अव्यभिचारी भावाने माझी भक्ती करतो तोच या ब्रह्मभावाला प्राप्त होतो. जगात या लक्षणांनी युक्त झालेला जो माझा भक्त आहे त्याच्याकरता ती ब्रह्मता पतिव्रता बनते आणि त्याची पत्नी होऊन त्याची एकनिष्ठेने सेवा करते. ज्याप्रमाणे गंगेच्या उगमापासून निघालेले पाणी प्रवाहाच्या रूपाने हळूहळू डळमळ करीत निघते, तेव्हा त्याला विश्रांतीला योग्य असा समुद्रच असतो, दुसरे काही नसते. अर्जुना, त्याप्रमाणे अद्वैत ज्ञानाच्या आधारे जो माझे भजन करतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मुख्य रत्न होतो. अर्जुना, या ब्रह्मप्राप्तीलाच सायुज्य मुक्ती असे म्हणतात. तिला चौथा पुरुषार्थ असेही म्हणतात. माझी सगुण स्वरूपाची भक्ती या ब्रह्मतेच्या उच्च स्थानी चढण्याची पायरी आहे. हे खरे असले तरी पण सगुण रूप धारण करणारा असा जो मी तो निर्गुणाच्या प्राप्तीचे साधन आहे असे कदाचित तुला वाटेल. तर माझ्यापासून ब्रह्म हे निराळे आहे असा निश्चय कदाचित तुझ्या चित्तात विस्तारला असेल, परंतु माझ्या वाचून ब्रह्म भिन्न नाही. ब्रह्मणो हि प्रतिष्ठाः ममृतस्याव्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. अमृत, अविकारी, शाश्वत, धर्मरूप सुख व अद्वितीय असे जे ब्रह्म ते स्थान मी आहे. अगा ब्रह्म या नावा अभिप्रायो मी पांडवा, मीची बोली जे आगवा शब्दी पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा, तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. अगा नित्य जे निष्कंप अनावृत धर्मरूप, सुख जे उमप अद्वितीय, विवेकू आपले काम सारुनी ठाकी जे धाम, निष्कर्षाचे निसीम किंबहुना मी. ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा, सांगतसे वीरा पार्थासी. एथ धृतराष्ट्र म्हणे संजया हे तू ते कोणे, पुसले निवीण वायाणे का बोलसी. माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुढी, एरू जीवी म्हणे सांडी गोठिया. संजय विस्मयो मानसी आहा करुणी रसरसी, म्हणे कैसे पादेवेसी द्वंद्वयया. तरी कृपाळू तो तुष्टो यया विवेकू हा घोटो, मोहाचा फिटो महारोगू. संजयो ऐसे चिंतिता संवादू तो सांभाळिता, हरिखाचा येतू चित्ता महापुरू. म्हणून आता येणे उत्साहाचेनी अवतरणे, श्रीकृष्णाचे बोलणे सांगिजेल. तया अक्षरांनातील भावो पाववीन मी तुमचा ठावो, ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. हे पांडवा, ब्रह्म म्हणून ज्याला म्हणतात तो मीच आहे. माझ्या वाचून ब्रह्म भिन्न नाही आणि ब्रह्मा वाचून मी भिन्न नाही. सर्व शब्दांनी जो वाचार्थ आणि लक्ष्यार्थ सांगितला आहे तोही सगुण निर्गुण स्वरूपाने मीच आहे. चंद्र आणि चंद्राचे बिंब ज्याप्रमाणे भिन्न नाही त्याप्रमाणे हे ज्ञानवंत अर्जुना, माझ्यात आणि ब्रह्मात भेद नाही. अर्जुना, जे ब्रह्म नित्य अचल प्रगट धर्मरूप अमर्याद सुखरूप आणि अद्वितीय असे आहे ते स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असे आहे. संपूर्ण अज्ञानाचा नाश करून ज्ञान ज्या स्वरूपामध्ये लय पावते ते सिद्धांताने ठरवलेले पराकोटीचे शेवटचे स्वरूप मीच आहे.
संजय म्हणाला, अहो धृतराष्ट्र महाराज, एकनिष्ठ अनन्य भक्तांचा जो परमप्रिय परमात्मा तो शूर अर्जुनास याप्रमाणे सांगत आहे. त्यावेळी धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, या गोष्टी तुला कोणी विचारल्याशिवाय तू व्यर्थ का सांगतोस? दुर्योधन विजयाची गुढी उभारेल ना, एवढेच तू मला सांग आणि माझी काळजी दूर कर. त्यावेळी संजय मनात म्हणाला, तू दुर्योधनाच्या विजयाची गोष्ट सोडूनच दे. संजय आश्चर्यचकित होऊन त्रासून मनात म्हणाला, काय आश्चर्य आहे या धृतराष्ट्राचे? भगवंतांशी इतके कसे बरे त्याचे वैर? तरी हा कृपाळू भगवंत संतुष्ट होऊन विवेकाचा दीप प्रज्वलित करून धृतराष्ट्राच्या मनातील मोहरूपी महारोग नाहीसा करो. संजय अशा प्रकारे विचार करत असताना श्रीकृष्ण अर्जुनाच्या अमृतमधुर संवादाचे चिंतन करत असताना त्याच्या चित्तात आनंदाचा महापूर येत होता. म्हणून अत्यंत उत्साही असलेल्या संजयाकडून श्रीकृष्णाचा उपदेश आता सांगितला जाणार आहे. भगवान श्रीकृष्णांच्या शब्दातील शुद्ध भाव तुम्हा श्रोत्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवीन, तरी आपण एकाग्रतेने श्रवण करा, असे सद्गुरू निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. हरि ओं तत्सत्. इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां गुणत्रयविभागयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः. सर्वश्रेष्ठ ग्रंथराज सार्थ ज्ञानेश्वरीचा 14वा अध्याय भगवंतांच्या कृपेने संपन्न.